नमस्कार, कसे आहात तुम्ही सगळे? मी एकदम मजेत आहे. सो मी आज केला आहे हा रक्षाबंधन खूप सोपा मेकअप लुक. तुम्हाला जर का हा व्हिडिओ बघायचा असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि हो, जर का ह्या रक्षाबंधनला तुमच्या भावाला एक सरप्राईज देऊनच टाका. त्याला पण दाखवा की बघा तुम्ही किती सुंदर दिसू शकता. म्हणजे ऑलरेडी तुम्ही सुंदर तर आहात, पण त्या सुंदरतेवर अजून चांद तारे सुंदरतेवर काय म्हणतात, चांद तारे लावा. आणि मस्त जरी गिफ्ट नसेल देणार तुमचा भाऊ तरी पण त्याला दाखवा, म्हणजे नेक्स्ट टाइम तुम्हाला एक छान गिफ्ट देईल. तर चला हा व्हिडिओ स्टार्ट करू. आणि त्याआधी जर का तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की जा, एकदा सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. आणि मला नक्की सांगा की तुम्हाला हा लुक कसा वाटला आणि नेक्स्ट मी कोणता लुकवरती व्हिडिओ बनवू किंवा कोणता मेकअप लुक करू हा पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा. चला बाय. ओके, सो तुम्ही आता इंट्रो बघितलाच असेल. मी इकडे बघते कारण की मी इकडे आरसा ठेवलेला आहे. आणि चला आपण जास्त बडबड न करता, जे की मी ऑलरेडी केली असेल म्हणजे करेल. सो ऑलरेडी मी मॉइश्चरायझर लावलेलं आहे आणि टोनर लावलं आहे. मी मॉइश्चरायझर यूज केलं आहे बायोडर्माचं आणि टोनर यूज केलेलं आहे डॉट एंड कीचं. ओके, आणि हा जो पाठीमागे जो बॉक्स दिसतो त्याला इग्नोर करा कारण की मला त्याला सरकवायला खूप आळस आला. तर चला व्हिडिओकडे बघ. सो मी इथे प्रायमर यूज करणार आहे. ओके, सो पहिले हे सांगते मी तुम्हाला की मी ह्या व्हिडिओमध्ये जे प्रोडक्ट्स यूज करणार आहे ते एकदम अफोर्डेबल यूज करणार आहे, म्हणजे सगळ्यांना यूज करता येईल. ओके, सो फर्स्ट मी पहिले घेते प्रायमर इनसाइडचं. जर का तुम्हाला अफोर्डेबलमध्ये चांगलं प्रायमर पाहिजे असेल तर तुम्ही हे प्रायमर घेऊ शकता. सो मी हे माझं टी झोन एरियामध्ये लावते, जिथे दिसते माझा मेकअप फुटतो. सो मी हे लावलं प्रायमर आणि त्याच्यानंतर मी लिप बाम लावेल विश केअरचा. मला जेव्हा पण कधी व्हिडिओ शूट करायचा असतो तेव्हा बाहेर मुलं येतं खेळायला आणि ते बडबड करत बसतात. सो चला त्यांची बडबड तर चालू राहील, आपली पण चालू राहील. आपण प्रायमर मी लावलेला आहे. आता मी लावणार आहे कन्सिलर. सो मी ब्लेंडर तर वॉश नाही केलं. 1 मिनटं मी ब्लेंडर वॉश करून आले. तो झाला आहे आपलं ब्लेंडर वेट. त्याच्यानंतर मी करणार आहे कलर करेक्शन. सो इथे मी कन्सिलर पॅलेट यूज केलं आहे मार्सचं. हे प्रोडक्ट अफोर्डेबल रेंजमध्ये सर्वात जास्त बेस्ट आहे. म्हणजे तुम्ही हे कन्सिलर घेतलं तर तुम्हाला काहीच गरज पडणार नाही. सो या पॅलेटमधून मी माझ्या स्किन टोनपेक्षा जो डार्कर कलर असेल तो मी घेऊन माझ्या जिथे जिथे मला पिगमेंटेशन आहे किंवा डार्क सर्कल आहे, जे की आपण दिवसभर आणि रात्रभर फोन यूज करून झाले आहे डार्क सर्कल, तिथे हाईड करण्यासाठी परत इथे माझा पिगमेंटेशन आहे. ओके, झालं आपलं हे करेक्शन, कलर करेक्शन झालं आपलं. त्यानंतर मी घेणार आहे फाउंडेशन. सो फाउंडेशन मी इथे यूज करते मेबेलिन फिट मीचं आणि याच्यामध्ये माझा शेड आहे 128. मी जास्त फाउंडेशन यूज नाही करणार आहे कारण की मला एवढा हेवी लुक नको आहे. जर का तुम्हाला हेवी लुक करायचं असेल किंवा कुठे बाहेर वगैरे जायचं असेल तर तुम्ही दुसरं फाउंडेशन यूज करू शकता. पण मला असं वाटतं की मेबेलिनचे जे प्रोडक्ट आहे किंवा त्यांचे जे फाउंडेशन आहे ते बेस्ट आहे. ओके, सो आपण याला करू ब्लेंड 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 ब्लेंड. मी तिकडे बघते कारण की मी परत एकदा सांगते की तिकडे आरसा ठेवला आहे म्हणून मी तिकडे बघते. ओके, सो माझी एक शॉर्ट तुम्हाला स्टोरी सांगते की
रक्षाबंधनला तर मला भाऊ नाही आहे की मी त्याला राखी बांधेन म्हणून, तर मग मी ह्यावेळेस ठरवलं की मी माझ्या बहिणींनाच राखी बांधेन आणि मी त्याचा व्हिडिओ पण बनवेन, शॉर्टमध्ये मी टाकेन. कारण की रक्षाबंधन काय असतं, जो आपली रक्षा करतो त्याला आपण राखी बांधतो. तर मग असं कंपल्सरी नाही की भावालाच तुम्ही बांधलं पाहिजे, जो कोणी आपली रक्षा करतो. मी असं पण एक खूप व्हिडिओमध्ये मागच्या वर्षी मी बघितलं होतं की ज्या बायको असते ती नवऱ्याला पण राखी बांधते, आणि मी ते बघितले ते व्हिडिओ. तर तुम्ही मला सांगा की तुम्ही तुमच्या इथे असं बांधता का नवऱ्याला राखी? कारण की मी व्हिडिओजमध्ये, आणि हो कधी पण मान कधीच विसरायची नाही, कारण की मग तोंड वेगळं दिसतं आणि आपली मान वेगळी दिसते. माझा असं व्हिडिओमध्ये असं काय आवाज येतो एकदम, म्हणजे दुसऱ्या मुली बोलतात एकदम सुंदर एकदम छान आवाज येतो, मी जेव्हा बोलते तर मला असं वाटतं की 4 माणसं सोबत बोलत आहे. मी नेक्स्ट घेणार आहे स्विस ब्युटीचं कन्सिलर, लिक्विड कन्सिलर, बेस्ट कन्सिलर. सो हे आपण हायलाइट पॉइंटवर लावू, जिथे आपल्याला हायलाइट करायचं. ओके, आणि कन्सिलर 1-2 मिनिट ठेवायचं, जेणेकरून त्याची थिकनेस आणि त्याचं कव्हरेज वाढतं. सो आपण 1-2 मिनिट वाट बघूया. ओके, तर आपला झाले आहे 1-2 मिनिट, आणि आता आपण याला करूया ब्लेंड. सो इथे झालं आहे माझं फाउंडेशन कन्सिलर ब्लेंड. मला एक शेअर करायचं आहे की मी आधी हिंदीमध्ये व्हिडिओ बनवला आणि मला हिंदीमध्ये जास्त कम्फर्टेबल नाही वाटलं, आणि माझ्या जवळच्या लोकांनी पण सांगितलं की हिंदीपेक्षा तू मराठीत बोल, जेणेकरून तू कम्फर्टेबल पण राहील आणि म्हणजे छान वाटेल. सो मी पण ठरवलं की ठीक आहे मी मराठीतच व्हिडिओ बनवेल, कारण की मला हिंदीमध्ये बोलता येत नाही जास्त. मी असं लिहून वाचून पाठीमागे बसोबर करते, मला हिंदी नाही एवढी जमत आणि मला कम्फर्टेबल नाही वाटत, म्हणून मी आता ठरवलं की मी बनवणार फक्त मराठीतच व्हिडिओ. तर हे माझं कन्सिलर झालेलं आहे ब्लेंड. त्याच्यानंतर मी घेणार आहे इनसाइडचं हे लिक्विड ब्लश, आणि मी लावणार आहे. मला ब्लश लावायला खूप आवडतं, तुम्ही जास्त लावेल. तुम्हाला नसेल आवडत तर तुम्ही स्किप करू शकता, ठीक आहे. आणि हा लिक्विड ब्लशला पण करायचं ब्लेंड. ओके, सो इथे आपल्याला झालेलं आहे, आपलं झालं आहे ब्लश लावून. त्याच्यानंतर आपण घेणार आहोत ट्रान्सलुसंट पावडर, आणि ट्रान्सलुसंट पावडर आपण जो बेस क्रिएट केलेला आहे त्याला आपण लॉक करून घेऊ, ठीक आहे. सो ही घेतली मी ट्रान्सलुसंट पावडर. ही नार्सची आहे, पण तुम्ही इतर ब्रँडमध्ये पण घेऊ शकता. इवन मार्सची पण खूप छान आहे, सो ती तुम्ही घेऊ शकता अफोर्डेबलमध्ये. ओके, माझ्याकडे ही आहे म्हणून मी यूज करते आहे. पण तुम्ही मार्सची घेऊ शकता किंवा मेबिलिनची घेऊ शकता, आणि शुगरची घेऊ शकता. परत के ब्युटीची पण छान आहे. ओके, सो आपला झाला आहे बेस लॉक आणि सेट. त्यानंतर आपण जे पावडर प्रोडक्ट आहे ते यूज करू. सो मी त्यासाठी घेणार आहे माझं फेवरेट स्विस ब्युटीचं ब्लश आणि कंटूर आणि हायलायटर पॅलेट, आणि याच्यातून मी घेणार आहे त्याचा पीच कलरचा, ओके. आणि जिथे मी लिक्विड ब्लश लावलं होतं तिथेच मी लावलं. जास्त झालं असेल तर काही नाही, तुम्ही ब्लेंडर घेऊ शकता आणि त्याला पुसू शकता, पण मला जास्तच लावायचं आहे कारण की मला तो एकदम गोड गोड वाटतं म्हणून. ओके, त्यानंतर आपण घेणार आहोत दुसरा ब्रश, आणि त्याने आपण घेणार आहोत हे ब्राऊन जेल, आणि जे आपण एवढे मोठे मोठे आपले डबल चिन आणि गाल करून घेतलेले त्याला आपण थोडंसं बारीक टाकू, ठीक आहे. थोडंसं नाकाला लावेल. तिथे मी घेतला आहे आय मॅजिकची आय शॅडो पॅलेट, तुमच्याकडे जी असेल ती तुम्ही घेऊ शकता. सो याच्यातून मी घेतला आहे हा ब्राऊन कलर, आणि मी हा घेणार. काय करणार नाही, फक्त क्रीज लाईनवर डिपॉझिट करणार. आपण दुसरा ब्रश घेऊन, क्लिअर ब्रश घेऊन हे ज्याचे एजेस झाले ना हे ब्लेंड करू, जेणेकरून जो आपण लावलेला आय शॅडो तो
इव्हन दिसला पाहिजे। ओके, सो झालं आहे आपलं आय शॅडो डन 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 डन। सो इथे मी लायनर करणार आहे आणि लायनरसाठी मी घेणार आहे माझा ब्रश। माझा लायनर ब्रश कुठे गेला? ओके, आधी लायनर लावण्याच्या आधी मी माझे आयब्रोज करून घेते। मला जसं एवढी गरज नाही आहे, पण तरी पण थोडीशी गरज आहे मला असं वाटतं आहे। सो इथे मी पॅकचं आयब्रो डिफायनर यूज करते। तुमच्याकडे जे असेल ते घेऊ शकता तुम्ही। इनसाइडचं पण आयब्रो डिफायनर यूज करू शकता, स्विस ब्युटीचं पण छान आहे। ओके, त्यानंतर थोडंसं, एवढं नाही, ओके। सो देन मी करते आहे फॉरएवर 50 घेते, माझी जीभ का वळती आहे। नेक्स्ट मी घेत आहे फॉरएवर 52चं जेल आयलायनर। तुम्हाला हे नसेल घ्यायचं तर तुम्ही मेबेलिनचं जेल आयलायनर घेऊ शकता किंवा स्विस ब्युटीचं। अफोर्डेबलमध्ये स्विस ब्युटी बेस्ट आहे, तुम्ही स्विस ब्युटीचं पण घेऊ शकता। सिम्पल आयलायनर मी इथे ड्रॉ करणार आहे आधी। ओके, सो मी इथे लायनर ड्रॉ केलं आहे। एवढं परफेक्ट नाही केलं आहे, आपल्याला परफेक्ट करायचंच नाही आहे। त्यानंतर हा असं एक ब्रश घ्यायचा आहे आणि त्याला करायचं ब्लेंड, ठीक आहे। तर त्याचंच ह्या ब्रशच्याच हेडनी आपल्याला असं विंग काढून घ्यायचं आहे थोडंसं खालून। आणि तिथे मी घेतलेलं आहे ब्ल्यू कलरचं काजळ। खाली खाली म्हणजे इथे खाली डोळ्याच्या खाली लावणार आहे। ओके, सो हे आता थोडंसं कसं तरी वेगळं दिसत असेल। आता याला आपण काय करायचं, आपल्या वॉटर लाईनला पण लावून घ्यायचं। ते काजळ आपण जे लावलेलं आहे त्याला लॉक करण्यासाठी आपल्याला आपल्या पॅलेटमधून ब्लू कलर घ्यायचा आहे आणि त्यावर थोडं डॅब करून प्रेस करायचं आहे, जेणेकरून आपलं जे लावलेलं काजळ आहे ते लॉक होईल। ओके, सो नेक्स्ट जो स्विस ब्युटीचा आपण पॅलेट घेतलं त्यातूनच आपण घेऊया हायलायटर आणि आपण लावून घेऊया आपल्या हायलाइट पॉइंट्सवर। मी घेते, नाही मी मास्कचा घेते, अफोर्डेबलमध्ये बेस्ट मस्कारा। सो कारण की हा वॉटरप्रूफ नाही आहे आणि याच्याने हा खूप छान लॅशला कर्ल पण करतो। जसं मी मस्कारा, खूप गरम होतं। ओके, सो आपला झाला आहे मस्कारा डन डना डन डन। मी एक गोष्ट विचारले की मला लॅशला कर्ल्स करायचं होतं, कारण की जेव्हा मी आय लॅश लावते तेव्हा माझी लॅश वेगळी आणि हे वेगळी दिसते, म्हणून आत्ताच मी लावूया लिपस्टिक लावूया। सो इथे मी लिपस्टिक घेणार आहे मेबेलिनची, मेबेलिन आणि ही लिपस्टिक रेव्होल्यूशनची लिपस्टिक मी मिक्स करून लाव। खूप डार्क आहे, त्यावर लावू आपण ही रेव्होल्यूशनची लिपस्टिक। शेड आहे 04। सो आता लिपस्टिक लावून घेतली, पटकन मी जाते आणि माझा लॅश लावून येते। मी लॅश यूज करत आहे इनसाइडचा आणि ग्लू यूज करते मी पॅकचा। तुम्हाला अफोर्डेबल जर का ग्लू हवा असेल तर तुम्ही स्विस ब्युटीचा यूज करू शकता। चला आता मी लॅश लावून लगेच